फिनिश विथ दिस. लक्षात आलेलं आहे का? लोड सेल. ओके विथ दिस लोड सेल. काय होतं लोड सेलला? स्टील बार असतो किंवा स्टील सिलेंडर असतो. ते स्टील सिलेंडर 4 बारनी बनवलेले आहेत. The 2 bars I have shown. At the bottom of the 2 bar, bonded strain gauge. It is the application of bonded metal wire strain gauge. So at the bottom there are 4 strain gauge which are arranged in vertical and horizontal position. Out of that 4, the 2 are shown, and backside of that 2 there are more 2 strain gauge are there. Bonded strain gauge A, B, C, and D. So when you apply the pressure, that pressure will be equally distributed to the strain gauge, and due to this, the B part will be elongation of that wire will take place, and here compression of that wire will take place. Similarly, for C and D, compression and elongation of wire will take place, and due to this compression and elongation of wire, there will be a change in resistance that you can measure by connecting this 4 strain gauge to the Wheatstone bridge. Okay, and so that you will get the output voltage which will be proportional to the applied pressure. जितकं तुम्ही applied pressure करता आहात तितकं तुम्हाला output voltage मिळणार आहे. आले लक्षात? Yes or no? येते का लक्षात? आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. So this is about the load cell. Thermocouple we will see tomorrow. Thermistor. Thermocouple we will see tomorrow. Thermistor, if it will over, we will see. आपला होतोय का 5 मिनिटात. The term thermistor is a combination of thermal and resistor. Thermal and resistor. So thermistor, it is what? It is a resistor with important thermal characteristics. म्हणजे temperature characteristics important आहे त्यामध्ये. Thermistor are thermally sensitive resistor. ते काय आहे? टेम्परेचर सेन्सिटिव्ह म्हणू शकता. टेम्परेचर और थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर्स आहेत. whose prime function is to exhibit a large, predictable and precise change in electrical resistance when subjected to corresponding change in body temperature. थर्मिस्टर काय करता आहेत की ते 2 शब्दांनी बनवलेले आहेत, थर्मल आणि रेजिस्टर. म्हणजे ते काय आहेत? सेन्सिटिव्ह आहेत टेम्परेचरला. जेव्हा जेव्हा म्हणजे त्यांचे काय आहेत? इट इज अ रेजिस्टर which is having important thermal characteristics. तो एक रेजिस्टरच आहे, फक्त त्याला थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. थर्मली म्हणजेच काय? टेम्परेचरवर डिपेंड असलेले. थर्मिस्टर आर थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर whose prime function is to what? Exhibit a large, predictable and precise change in electrical resistance. म्हणजे ते काय करता आहे? चेंज करता आहे रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जेव्हा जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करता आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही बॉडी टेम्परेचर काय होणार आहे? चेंज करणार आहात, त्यावेळेस तो काय करतो आहे? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स त्याचा चेंज करणार आहे. इट विल गिव्ह द रेजिस्टन्स चेंज. So what is the symbol? Symbol is nothing but it will be your resistance, but it will be what? Straight line will be there or vertical line will be there. तिरकी रेष, वर्टिकल पण नाही, तिरकी रेष असणार आहे. म्हणजेच काय आहे? There is a change in resistance. There is a change in resistance. That is a symbol. Construction मध्ये काय काय दिलेलं आहे? मटेरियल यूज. थर्मिस्टर कशाने बनवलेले आहेत? तर थर्मिस्टर आर मेड अप ऑफ व्हेरियस मिक्सचर ऑफ मेटॅलिक ऑक्साइड. मेटॅलिक ऑक्साइड ने बनवलेले आहेत, सच ॲज मँगनीज, निकेल, कोबाल्ट अँड आयर्न. कुठल्या मटेरियलने बनवलेले आहेत? ऑक्साइड मेटॅलिक, दॅट इज नथिंग बट मँगनीज, निकेल, कोबाल्ट अँड आयर्न. ओके. टाइप ऑफ थर्मिस्टर, मग त्याचं ते कन्स्ट्रक्शन इथे दाखवलेलं आहे की हा जो मटेरियल आहे तो कशाने बनवलेला आहे? हे रेक्टँग्युलर फॉर्म. इट इज मेड अप ऑफ मेटॅलिक ऑक्साइड सच ॲज मँगनीज, निकेल, कोबाल्ट अँड आयर्न. नंतर कॉन्टॅक्ट
त्याला अटॅच केलेले आहेत 2 कॉन्टॅक्ट आणि नंतर एक मटेरियल म्हणजे म्हणू शकता सर्क्युलर किंवा एनकॅप्सुलेटिंग मटेरियल एक लेन्स असेल किंवा मटेरियल आहे त्यांनी ते एकाने कव्हर केलेलं आहे टू अवॉइड द मेकॅनिकल डॅमेज आणि नंतर ते जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत त्या एनकॅप्सुलेटिंग मधून आणि ते कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते लीड्स आहेत 2 टर्मिनल्स आहेत. सो दिस इज नथिंग बट द कन्स्ट्रक्शन ऑफ व्हॉट थर्मिस्टर. जो काय तुमचा थर्मिस्टर सिम्बॉल आहे रेक्टँग्युलर शेप मध्ये तो पहिला तिथं रेजिस्टर घ्यायचा आहे. त्या रेजिस्टरला 2 कॉन्टॅक्ट करायचे आहेत अँड दॅट कॉन्टॅक्ट्स दे आर टेकन आउटसाइड ऑफ दॅट मटेरियल विच इज प्रोव्हाइडेड अराउंड दॅट अँड दॅट contacts it is nothing but it is a leads or the terminals which will be joined where you want to connect that device. जिथे तुम्हाला कनेक्शन करायचं आहे थर्मिस्टरचं तिथे तुम्ही ते लीड्सनी कनेक्ट करू शकता. सो इट इज मेड अप ऑफ विच मटेरियल मेटॅलिक ऑक्साइड सच एज मँगनीज निकेल कोबाल्ट अँड आयर्न. देर आर 2 टाइप्स ऑफ थर्मिस्टर. हे विचारलेलं आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ थर्मिस्टर. पीटीसी म्हणजे काय आणि एनटीसी. पीटीसी म्हणजेच काय पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट and NTC म्हणजेच काय नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट थर्मिस्टर. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. नाउ इन पीटीसी व्हॉट इज हॅपनिंग. पीटीसी थर्मिस्टर मध्ये काय पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजेच काय आहे रेजिस्टन्स थर्मिस्टर पीटीसी थर्मिस्टर इन्क्रीजेस their रेजिस्टन्स as the temperature rises. म्हणजे त्याचा जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे त्याचा रेजिस्टन्स काय आहे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे टेम्परेचर जसा राईज होणार आहे तसा तुमचा रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. द रिलेशनशिप बिटवीन रेजिस्टन्स अँड टेम्परेचर इज लिनियर. कारण की जसं टेम्परेचर इन्क्रीज होणार तसं तुमचं काय होणार आहे रेजिस्टन्स. सो दिस इज द ग्राफ. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस द रेजिस्टन्स इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली. मग कुठल्या तरी एका 0 टेम्परेचरला काहीतरी त्या रेजिस्टन्स असणार आहे त्या मटेरियलचा म्हणजे त्या थर्मिस्टरचा. मग तो रेजिस्टन्स इथे दाखवलेला आहे 0 टेम्परेचरला आणि जसं जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार त्या व्हॅल्यूने तो रेजिस्टन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. सो the relationship between resistance and temperature is linear expressed in the following, that is change in resistance it is equal to K into change in time, that is temperature not time. जसं temperature change होणार आहे it will be multiplied by K and you will get the change in resistance, where delta R is the change in resistance, delta T is the change in temperature and K is nothing but it is टेम्परेचर कोएफिशियंट. टेम्परेचर कोएफिशियंट हा आपण डीसी सर्किट मध्ये एक पार्ट होता तुम्हाला तर आता तो पार्ट सिलेबस आउट ऑफ सिलेबस कधी 2-3 वर्षापूर्वी काढलेला आहे. सो रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड कोएफिशियंट टेम्परेचर कोएफिशियंट अँड रेजिस्टन्स त्याचा एक ग्राफ आहे. मग फक्त लक्षात ठेवा की के म्हणजेच काय हे जे रिलेशन तुम्ही सांगतो आहे डेल्टा आर म्हणजेच काय इट इज के इंटू डेल्टा टी वेअर के इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द टेम्परेचर कोएफिशियंट. त्याचा एक वेगळा पार्ट आहे टेम्परेचर कोएफिशियंट. ओके म्हणजे रेजिस्टन्स कसे कसे चेंज होतात वेगवेगळ्या मटेरियलसाठी दॅट ग्राफ इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट टेम्परेचर कोएफिशियंट ग्राफ. सो डिपेंडिंग अपॉन दॅट दिस के इज ए सो के इज द टेम्परेचर कोएफिशियंट. मग या थर्मिस्टरला टेम्परेचर कोएफिशियंट पीटीसी ला काय असते पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतं आहे. ओके मग रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट टेम्परेचर आहे. जसा जसा तुमचा टेम्परेचर इन्क्रीज होतोय तुमचा रेजिस्टन्स पण इन्क्रीज होते म्हणून के ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे. इट कॉजेस लिनियर इन्क्रीज इन रेजिस्टन्स ऍज द टेम्परेचर रायझेस. द फॉलोइंग इज द ग्राफ ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीटीसी थर्मिस्टर. तसंच एनटीसी ऍप्लिकेशन ऑफ पीटीसी काय आहे पीटीसी थर्मिस्टर कॅन बी यूज इन अ प्लेस ऑफ फ्यूज फॉर सर्किट प्रोटेक्शन. जिथं आपल्यासाठी फ्युजेस आहेत तिथं आपण आपल्या पीटीसी यूज करू शकतो. सर्किट प्रोटेक्शन करण्यासाठी आपण फ्यूज यूज करू शकतो आहे. ऍज द सर्किट हिट केलं ते सर्किट जर हिटअप झालं तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो आहे आणि रेजिस्टन्स इन्क्रीजेस टू प्रिव्हेंट द ओव्हरलोड. रेजिस्टन्स त्या मटेरियलचा काय होतो इन्क्रीज होतो आहे आणि त्यामुळे आपलं काय होतंय ओव्हरलोडचं प्रोटेक्शन प्रिव्हेंट होत आहे तिथं आणि त्यामुळे तिथं आपण काय करू शकतो पीटीसी थर्मिस्टर आपण यूज करू शकतो इन प्लेस ऑफ फ्युजेसच्या ऐवजी आपण पीटीसी थर्मिस्टर पण यूज करू शकतो.
नंतर दे आर ऑल्सो यूज ॲज टायमिंग डिव्हाइसेस इन टेलिव्हिजन. टायमिंग डिटेक्ट करण्यासाठी किंवा टायमिंग दाखवण्यासाठी तिथे आपण टेलिव्हिजन मध्ये यूज करू शकतो. वेन द युनिट इज स्विच ऑन, द डिगॉसिंग कॉइल इज ऍक्टिव्हेटेड टू इलिमिनेट द मॅग्नेटिक फील्ड and the thermistor automatically switches it off when the temperature reaches a certain point. ओके, सो ऍप्लिकेशन पीटीसी चे काय सांगायचं आहे की फक्त ते काय आहे, फ्युजेसच्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये सर्किट प्रोटेक्शन साठी ते यूज करू शकतो. नंतर आणि टायमिंग डिव्हाइसेस इन टेलिव्हिजन मध्ये आपण ते यूज करू शकतो. त्याचं ते डिटेल मध्ये जर पाहिजे असेल काय होते नक्की ते तुम्ही ऐकाने ह्याच्यामध्ये बघू शकता की जेव्हा ते युनिट स्विच ऑन असते, टीव्ही ऑन असतो, तेव्हा जी काय कॉईल असते डिगॉसिंग कॉईल ही ऍक्टिव्हेट होती आहे आणि त्यामुळे तिथलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या कॉईल मधलं ते इलिमिनेट होत आहे आणि मग इलिमिनेट झालं की थर्मिस्टर ऑटोमॅटिकली काय होतोय, तो ऑफ होतो आहे आणि ते टेम्परेचर जेव्हा ते एका पॉइंट पर्यंत ते रीच होते तर थर्मिस्टर ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतो. मग त्यावेळेस तुम्ही तिथं टायमिंग डिव्हाइसेस ऑन आणि ऑफ करण्यासाठी तिथं आपण टेलिव्हिजन मध्ये तुम्ही थर्मिस्टर पीटीसी यूज करू शकता. फक्त इथं म्हणू शकतो आपण की जे फ्युजेस आपण यूज करू शकतो ऍज अ फ्युजेस इन टू प्रोटेक्ट द सर्किट प्रोटेक्शन किंवा आणि नंतर दुसरं आहे टायमिंग डिव्हाइसेस इन टेलिव्हिजन. तसंच एनटीसी म्हणजेच काय, तुमचा ग्राफ असणार आहे जसं एक्सपोनेन्शियल इन्क्रीज आहे तसा हा ग्राफ काय असणार आहे, डिक्रीज होणार आहे. जसं जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, रेजिस्टन्स ऑफ दॅट ग्राफ विल बी व्हॉट, डिक्रीजिंग. सो इट विल बी इनवर्सली प्रोपोर्शनल. द रेजिस्टन्स ऑफ एनटीसी थर्मिस्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तुमचा रेजिस्टन्स डिक्रीज होते, सो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. मग हा तुमचा ग्राफ झालेला आहे. द एनटीसी थर्मिस्टर ऑन द अदर हँड आर यूज ॲज करंट लिमिटर, कारण की अँड टेम्परेचर मॉनिटर इन डिजिटल थर्मोस्टॅट म्हणजे डिजिटल थर्मोमीटर मध्ये आणि ऑटोमोबाईल्स मध्ये कुठे कुठे यूज केलेले आहेत, करंट लिमिटर म्हणून ते यूज केलेले आहेत. आणि टेम्परेचर मॉनिटर्स कुठल्या ह्याच्यामध्ये, डिजिटल थर्मोस्टॅट मध्ये किंवा ऑटोमोबाईल्स मध्ये ते यूज केलेले आहेत एनटीसी. हे त्याचं ऍप्लिकेशन झालेलं आहे. So these are nothing but the application as well as how the working of the thermistor take place आणि त्याचं काय आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. सो थर्मिस्टर म्हणजेच काय, थर्मल आणि रेजिस्टरनी बनवलेले आहेत. थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या रेजिस्टरला, कारण की जसं तुमचं टेम्परेचर चेंज होणार आहे त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जो आहे तो पण चेंज होत आहे. त्याचं सिम्बॉल आहे चेंज आहे म्हणून तिथं तिरपी लाईन आहे त्या रेजिस्टरवरती. आणि ते कुठल्या मटेरियलनी बनवलेले आहेत, मेटल ऑक्साईडनी बनवलेले आहेत, मँगनीज, निकेल, कोबॅल्ट, आयर्न. आणि त्यानंतर त्या मटेरियलला कॉन्टॅक्ट दिलेले असतात, 2 कॉन्टॅक्ट्स. आफ्टर दॅट एनकॅप्सुलेट केलेला असते मटेरियलनी, थिन मटेरियलनी. अँड देन द लीड्स विच आर कॉन्टॅक्टेड दे आर प्रोव्हाइडेड आउटसाइड विच विल बी यूज टू कनेक्ट दॅट डिव्हाइस फॉर द एक्सटर्नल सर्किट. After this, there are 2 type, positive NTC and PTC, that is negative temperature coefficient. पॉझिटिव्ह म्हणजे जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होतं तुमचा रेजिस्टन्स पण काय होणार आहे, इन्क्रीज. एक्सपोनेन्शियल ग्राफ आहे. 0 टेम्परेचरला काहीतरी रेजिस्टन्स आहे म्हणून तो 0 पासून स्टार्ट होत नाहीये, सम व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इट विल स्टार्ट. नंतर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटला जसा तुमचा रेजिस्टन्स इन्क्रीज होतो आहे, टेम्परेचर इन्क्रीज होतो तुमचा रेजिस्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, आणि नंतर ते कुठं कुठं यूज केलेले आहेत ते सांगितलेलं आहे. ओके विथ दिस, लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. So we'll stop here, and remaining 3 transducer that we are going to see, thermocouple and the solar cell आणि अजून पल्स पिकअप काहीतरी, पल्स कुठला आहे, फोटो इलेक्ट्रिकल पिकअप. That 3 transducer are remaining, that we will see in the next lecture. Okay, thank you.